नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी नागेश देवजी एम्मेवार. माझी फ्युचर फार्मर ट्रेडिंग कंपनी आहे. मला शेतकऱ्याविषयी काही तंत्रज्ञान द्यायचं होतं, पण त्याविषयी कंपनी घेऊन आलो आणि त्याचे तंत्रज्ञान पण घेऊन आलो. म्हणतात ना, आम्ही शेतीचे वारकरी, शेती आमची पंढरी, बळीराजा आमचा पांडुरंग तोची जगाचा उद्धारी. ह्या कोरोनाच्या काळामध्ये सगळं काही बंद होतं, पण शेतकऱ्याला कोणी बंद हा प्रकार नव्हता. तर शेतकरी जगला तर दुनिया जगली, शेतकरी मेला तर सगळेच मरणार आहे. ते उद्देश ठेवत मध्ये एकच म्हणतोय की शेतकऱ्यासाठी काहीतरी करावं. तो उद्देश घेऊन आलो. पण थोडी विनंती आहे तुमच्यासाठी की तुम्ही एक हे पूर्ण व्हिडिओ क्लिप पूर्ण होईपर्यंत तुम्ही ऐकवा, ही माझी विनंती. तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, पहिलं महत्त्वाचं की बाबा नकारात्मकता शेतकऱ्यामध्ये म्हणजे रगरगमध्ये भरलेला आहे. तो नकारात्मकता, आपलं नकारात्मकता आपण काढण्यासाठी काय केलं तर ती नकारात्मक स्वतःहून निघून जाईल, त्याच्याविषयी थोडंसं मी बोलतोय. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला विचारायला गेली की तुमची शेती किती आहे, तर शेतकरी म्हणतात 2-4 एकर आहे, 7-8 एकर आहे, 10-12 एकर आहे. पण इथून नकारात्मकता चालू होईल, कारण का त्याला आत्मविश्वास नाही की 2 आहे की 4 आहे. ते म्हणतात की बोलण्याची पद्धत नाही, ती नकारात्मकता आहे. जे आहे ते आहे, एक आहे. ती माझी ऐपत आहे, तेवढी अवकात आहे, तेवढी आहे तेवढी माझी आहे. पण तेवढंच करायचं आहे आपल्याला, जे काय करायचं. पण हे करतात दुसरी बाजू एक आहे की त्याला जर 2 एकर असेल तर बाजूवाल्याला 4 एकर असेल तर तो 4 एकरवाल्याला बघून उगाच जळत राहतं. खरं म्हणजे ते जळायला न पाहिजे. हा एक काम त्याच्या हातात आहे की 4 एकरचं उत्पन्न त्याने त्याच्या स्वतःच्या 2 एकरमध्ये कसं काढता आलं पाहिजे ते त्याच्या हातात आहे. पण त्याच्यावर तो न लक्ष देता इतरत्र लक्ष देतो तो. त्यानंतर त्याची जमीन हलकी आहे का भारी आहे, पाण्याखाली आहे का कोरडवा आहे, काय टाकाव म्हणजे काय पेराव तो पेराव त्याच्या मनानं, आणि काय येईल ते उत्पन्न त्याच्या मनानं घ्यावं. हे असंच प्रकार चालू आहे. पण हे करत असताना आजकाल पंतप्रधान मोदींनी जी म्हणते मागच्या 2-3 वर्षापासून की शेतकऱ्याचं उत्पन्न 1.5 डबल काढून द्यायचं आहे, पण ते उत्पन्न त्यांनी काढून देणार आहेत का? तुम्हाला वाटत असेल नाही, हे 100% बरं आहे. पण म्हणते पहिला पंतप्रधान म्हणतो की बाबा खरंच काहीतरी त्याची आयडिया असतील, त्याची इच्छा आहे काढायची. पण ते करत असताना त्यांनी एक 5-6 महिन्यापासून ते अजून एक विषय निघाला की आत्मनिर्भर व्हा. म्हणजे फुकटचं न बघता स्वतःमध्ये एक चांगले गुण आहे, त्या गुणाला कसं चांगलं काढता आलं पाहिजे, त्या पद्धतीनं आपण ते आपली एनर्जी त्या शेतीला कसं लावायला पाहिजे. 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी मानलेलं आहे, आपण आपली करारे सोडू नका. म्हणजे तो आत्मनिर्भरच आहे, पण 700 वर्षापूर्वी बनलेला आहे. पण त्याची ती किंमत जी आत्मनिर्भर व्हायची आहे ते स्वतःसाठीच आपल्याला करावं लागणार. कारण का आपले जर दोष काढला तरच आपण पुढे जाणार आहोत. जर आपले दोष जर तसेच ठेवला तर आपण जगताला तसंच जगणार आहोत. तर मी म्हणतो याच्यानंतरचा माझा सेकंड पॉईंट आहे की जे शेतकऱ्यामध्ये नकारात्मकता भरली आहे रगमध्ये, त्याच्यापैकी सांगायचं झालं तर दोष देणे. दोष कोणाकोणाला देतो? तो शेतकरी एक असे व्यक्ती आहे की तो दोष देवालाही देतो, निसर्गालाही देतो. शेतकरी मित्रांनो लक्ष द्या, मी हे जे दोष म्हणतोय तर दोष आपण काय करतो? देवाला देतो, निसर्गाला देतो, जमिनीला देतो, पिकाला देतो. त्यानंतर तुमचं कृषी दुकानदार आहेत, त्यानंतर आहे तुमचं कृषी अधिकारी, त्यानंतर जे आहे पॉलिटिकल जे कोणी असेल, लीडर, आमदार, खासदार जे काय असतील, कोणी असतील, हे सगळ्याला दोष देणं चालू आहे. पण हे दोष देत असताना मी म्हणतो की पहिलं जे देव होता, पहिलं बापदादा काही जर चुका करायचं त्याला नातूपोतूला भोगावं लागतो. पण आता देव तसं राहिलं नाही, तू केलास तूच भोग बनतोय. म्हणजे देव सुद्धा आजकाल टॅलेंटेड झाला, तो बी त्याच्याजवळ सुद्धा वेळ नाही पहिल्यासारखं. तसंच तुमच्या जमिनीचं, निसर्गाचं असं आहे, तुम्ही किती झाडं लावल्यामुळे निसर्ग तुमच्या पद्धतीने चालेल. जर तुम्हाला तुमच्या म्हणजे त्या निसर्गा पद्धतीने चालायचं असेल तर निसर्गाला जर प्रामाणिकपणा तसं बॅलन्स करायचं असेल तर पहिलं आपल्या शेतात आपल्याला झाडं लावता आलं पाहिजे. कारण का आपल्या पिढीला जर जगवायचं असेल तर स्वतःच्या शेतामध्ये झाडे लावा. 5-25 तर झाडं लावता आली. कारण का आजकाल जे होते नाईट आपलं ऑक्सिजन हे बाहेरून मागवतोय आपण. अशी परिस्थिती आपली पिढ्या होऊ नये. तसंच असेल तर तुम्हाला झाडं लावता आलंच पाहिजे. त्यानंतरचं तिसरं पॉईंट आहे की जमीन. मी म्हणजे पहिलं जमिनीमध्ये होतं म्हणून पिकात होतं म्हणून खाण्यात होतं. पण आता तसा प्रकार राहिला नाही, कारण का जमिनीतच काही नाही म्हणून पिकामध्ये ते अन्न चविष्ट लागणार चालले. पहिले जमिनीमध्ये कर्ब 1 ते 2% राहायचं, आता कर्ब 0.2 ते 0.3 कर्ब आहे. जर अशीच परिस्थिती आधी 10-20 वर्ष असेल तर मी म्हणतो त्या जमिनीमध्ये काही पिकणारच नाही. त्याला त्या जमिनीला जिवंत कसं ठेवता आलं पाहिजे आणि आपल्या पिढीला जमीन जिवंत
ठेवून आणि शाश्वत उत्पन्न कसं काढता आलं पाहिजे ह्याविषयी तुम्हाला विचार करता आलंच पाहिजे. त्यानंतर राहिलं तुमचं पिकाचं शाश्वत उत्पन्न येण्यासाठी तांत्रिक माहिती तुम्हाला माहिती नाही. फक्त पारंपरिक पद्धत जी आहे बापदाद्याने केलं किंवा याला त्याला विचारून जे करतोय तीच पद्धत चालू आहे, त्याच्यात सुधारणा नाही, म्हणून आपलं उत्पन्न शाश्वत नाही. त्यासाठी टेक्निकल तुम्हाला ट्रेनिंग घेता आलंच पाहिजे, ते तंत्रज्ञान तुम्हाला स्वीकारता आलंच पाहिजे. त्यानंतर राहिलं दुकानदार काय तुम्हाला काय पाहिजे ते देतात. नाही अळीचं औषध पाहिजे किंवा रोगाचं औषध पाहिजे तर ते देतात. त्याच्या पलीकडे त्याच्याजवळ जर खूपच इज्जत असेल तर उद्योग, त्याच्या पलीकडे काही नाही. फक्त जगामधला एकच व्यक्ती असा आहे तो शेतकरी, त्याची दुकान तो नाही चालवत. ते शेतकरी हे तंत्रज्ञान चालवलं पाहिजे पण नाही चालत, तो लोकाला विचारत राहतो, लोकाला विचारून शेती करत असतो. मी म्हणतो की त्यासाठी न लोकाला विचारता स्वतः जर आत्मनिर्भर झाला, स्वतः जर शेतीविषयी तंत्रज्ञान जर त्यानं शिकून घेतलं तर 100% सांगतो तो शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याला बदलेल. त्यानंतर राहिलं कृषी अधिकाऱ्याच्या बाबतीत सांग झालं तर शेतकऱ्याचा कृषी अधिकाऱ्याचा संपर्क नाही असं ते शेतकरी म्हणत असतात की बाबा काय म्हणलं तर शेतकरी का जाईना अधिकाऱ्याकडं. मग सांगायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी म्हणतो की अधिकारी कोण नेमलं, कृषी अधिकारी शासन नेमलं. कोणासाठी नेमलं, हे शेतकऱ्यासाठी नेमलं. जर शेतकऱ्यासाठी नेमलं तर शेतकरी त्याच्याकडे जायला पाहिजे ना, प्रश्न विचारायला पाहिजे. तुमचे खरं म्हणजे खरा दाता तोच आहे, पण त्याला काय म्हणायला गेलं विचारायला गेलं तर शेतकरी त्याला काय येते हो. मी म्हणतो तू त्याच्याकडे कधी गेलता का, तो मग तुम्ही गेलोच नाही, मग कशाला त्याला येते तू का दोषला. 100% मी हे गॅरंटी देतो त्याच्याकडे गेलं तर त्याने आज नाही उद्या सांगते, पण त्यांच्याकडे तुम्हाला जाता आलं पाहिजे. तो तर आपला अधिकारी हे आपला दाता आहे, अन्नदाता होतो पण एक, पण त्याच्याकडे तुम्हाला जाता आला पाहिजे, सकारात्मक तुम्ही त्याच्याविषयी पण राहता आलं पाहिजे. त्यानंतर राहिलं पॉलिटिकलच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकच माहिती आहे, 15 दिवस ते राजकारण म्हणजे इलेक्शनच्या वेळेस त्याच म्हणजे राजकारणाचं खातात आणि 5 वर्ष तो राजकारणी आपलं तो खातो, एवढंच माहिती. त्याच्या पलीकडे नाही. जास्तीत जास्त त्याच्याकडे कामं काय, लग्नाला या, भंडाऱ्याला या, मोतीला या, मारामारीला या, ह्या कामासाठी त्याचा उपयोग करतात. पण एकच माहित नाही, गाववाले जर सगळं मिसळून जर त्याच्याकडे जर त्या पॉलिटिकलकडे जर खरंच भरपूर काय त्यांच्याकडे आहे पण त्याच्याकडे ते मागण्यात नको त्या गोष्टीला त्याला भाव देतात आणि नको त्या गोष्टीचा डिमांड करत असतात. मी म्हणतो की शेतकरी एक आणि हे जे 7 सांगितलं, देव, निसर्ग, जमीन, पीक, कृषी दुकानदार, त्यानंतर तुमचं अधिकारी आणि पॉलिटिकल, हे 7 जण. कारण का शेतकरी हे सहज हे सगळे 7 जण चोर आहेत. मी म्हणतो की हे चोर नाहीत. सांगायचा मुद्दा का ते याच्यातलं सकारात्मक घ्यायचं होतं. तुम्ही चोर म्हणलात, तुम्ही 1 -7 म्हणजे -6 म्हणजे तुम्ही शेती तुमची फेल आहे. जे काय करताय तुम्ही 100% फेल्युअर आहे. मी म्हणतो की तेच जर उलट करायचं असेल, तुमच्या सोबतीला जर 7 आले असते, तुम्ही 1 आणि बाकीचे ते जे म्हणलेले 7 जण, तर असे एकूण 8 जण होतात. 8 जण तुम्हाला जर 7 दिमाग जर लागलं एका दिमागाला तर मी म्हणतो ते सक्सेस होता. कारण का तर त्याच्यामध्ये जे त्याच्यातले सकारात्मक घेता आले पाहिजे. देवानं मला जन्म दिला बाबा, ती चांगलं गुण आहे. आणि त्यानंतर तुमचं निसर्गानं, आज पण निसर्गाने मला मारलं नाही, जे पाहिजे ते देतोय. त्यानंतर जमीन, मी आजपर्यंत जमीन खात आलोय आणि मरेपर्यंत खाणार आहे. पिकाचं तर मी आतापर्यंत येतंय, पण त्याच्यामध्ये शाश्वत येण्यासाठी मी जर थोडं तंत्रज्ञान घेतलं तर मला ते कधी पीक मला जगवतील. त्यांना दुकानदार आपल्या दारापर्यंत आलेले आहेत, दुकानदार इतकी सेवा तुमच्यापर्यंत येते. त्यानंतर अधिकारी शासन इतके तुमच्या घरापर्यंत म्हणजे डोर डिलिव्हरी सेवा देते. आणि पॉलिटिकल तर तुमच्यासोबत दाता आहे सोबतीला. मी म्हणतो याच्यातले चांगले गुण घ्या आणि पुढे जा. सक्सेस व्हायचं असेल तर शेतकऱ्याला त्याला पुढे जाता आलं पाहिजे. कारण का त्यानं शिकलेलं नसल्यामुळं त्याला ह्या गोष्टीची माहिती नाही. पण लोकांकडनं काय चांगलं आहे ते तरी घेता आलं पाहिजे. हा झाला एक छोटासा विषय. आता पुढचे जे आहेत विषय, आता मी म्हणतो की शेतकऱ्याचे असे 5 चुका आहेत. म्हणलं तर खूप मोठे आहेत, नाही म्हणलं तर छोटे आहेत, त्याला तुमच्या घेण्यावर आहेत. पहिली चूक, शेतकरी शेतात गेल्यानंतर तो कधीच पाया पडत नाही. शेतकरी हा शेतात गेल्यानंतर जेव्हा केव्हा जाईल तो शेताच्या पाया पडत नाही. इथूनच त्याची पहिली बैमानी चालू झालेली आहे. बैमानी हा शब्द वापरतोय, मी माफी मागतोय. कशासाठी मागतोय, आपल्या गावामध्ये एखादा मोची चांबार येऊन बसतोय ग्रामपंचायतीवर, त्याने तिथे साफसूफ जागा करून घेऊन पाया पडून बसतोय, त्याला भक्ती आहे. तेवढंच कशाला गावातला टपरीवाले बघा, 4 बाय 4 फुटाचे टपरीवाले,
ते सुद्धा सकाळी आल्यानंतर झाडाझुडू मारून झडकून अगरबत्ती लावून ते पण त्याला भक्ती आहे. सकाळी पडतात संध्याकाळी सुद्धा पाय पडतात. दुकानदार कुठलेही दुकानदार, कोणी अधिकारी वर्ग कोणी असेल, शेतकरी सोडला तर सगळे आपल्या आपल्या बाबतीत हे धंद्याविषयी, व्यवसायाविषयी, नोकरीविषयी पाया पडत असतात. पण शेतकरी एकच असा वर्ग आहे, त्याला ईश्वरानं अशी मोठी फॅक्टरी दिली, जगामध्ये कोणाला दिलेली नाही. ती फॅक्टरी कुठली? त्याला एक दाणा टाकून 100 बी दाणे होतात त्या शेतीमध्ये, आणि एक दाणा टाकून 1000 सुद्धा दाणे होतात. मग शेतकरी बळीराजा मागं का? त्याचं मोठं एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला भक्तिभाव त्याच्या शेतीविषयी नाही. कवा पाया पडतो तो? कधीतरी पिकल्यानंतर कंजुरीच्या टाइमला तो स्वार्थी भावनेने पाया पडतो. पण मी स्वार्थ तर तुम्ही ठेवा, तुम्ही असंही स्वार्थ ठेवा, तसं ठेवा, पण ती देणारीच असे देणारे, ती देणारी. त्यामुळे एकच म्हणतो, तुम्ही जातानाही पाया पडा, दिवसभर त्या भूमातेला तुळीत, आणि येताना सुद्धा पाया पडता आलंच पाहिजे. पैसे लागणार चालले यातलं काय तुमची इज्जत जाईना चालली. ती भक्ती भावना तर ठेवा. बघा काय अंतःकरणाला कशी होते, कपाळाला चुकून कपाळाला माती लावून बघा एखाद्या वेळेस काय भक्ती भेटेल काय नाही ते तुम्हाला माहित आहे. याच्यापेक्षा अतिशयोक्ती सांगत झाली तर मायनं लेकराला 9 महिने 9 दिवस पैसे पोटात ठेवून घेते. खाऊ घालणारी माय होती लेकराची माय. लेकराची माय कुठलं खाते? त्या जमिनीमधलंच खाते. तेवढंच काय, ते मुलगा जन्मल्यापासून मरेपर्यंत कुठलं खातं? त्या जमिनीतच खातो. जर जमिनीतलं खात असेल म्हणजे ती मोठी माय किती असेल ते. भूमाता ही अख्ख्या किडे मकुडेला, जनावराला, पक्ष्याला, प्राण्याला, माणसाला सगळ्याला जगवू लागली. सगळ्यात मोठी माय जर असेल तर ती भूमाताच. म्हटलेलं आहे म्हणणाऱ्याने, उंच उडणे आकाशी, ठेवा मातीवर पाय, जन्मणाऱ्या प्रत्येकाची तीच बाप व तीच माय. जर तीच माय जर असेल, तीच बाप जर असेल, तर मी म्हणतो सगळ्या दुनियाचा ज्याच्याकडे शेती आहे आणि ज्याच्याकडे शेती नाही, अशा सगळ्यांना मी म्हणतो की त्या मातीविषयी, त्या मायविषयी, त्या बापाविषयी कळवाला असायलाच पाहिजे. कारण का ती कळवाला जोपर्यंत सगळं राहणार नाही, म्हणजे तुझे काहीच नाही, हे सगळ्याच होय. जर ते कळवाला जर तू सगळ्याला आला तर मी विनंती करतो, आग्रह करतो की तुम्ही त्याच्याविषयी भक्तिभाव ठेवा. दुसरा विषय शिक्षण. त्याला शिकला नाही शेतकरी झाला, पण त्याला मरेपर्यंत शिकायचं हे माहीतच नाही. आणि ते फक्त एकटा शेतकऱ्याला, किंवा त्यानं मरेपर्यंत, शेती मरेपर्यंत नाही, त्यानं मरेपर्यंत त्याला जगानुसार जर चालायचं असेल. कारण का आता जगानुसार तो मोबाईल वापरतोय, इंटरनेट वापरतोय, मोटरसायकल वापरतोय, सगळ्या TV आहेत, सगळ्या गोष्टीची फॅसिलिटीज होतोय. मग जगानुसार शेतीमध्ये का बदल होत नसेल? का जगानुसार त्याचं 1.5 डबल उत्पन्न व्हायला चालू? का जगानुसार त्यानं त्याच्या याच्या शेतीमध्ये डेव्हलप करण्यात चालला? करतोय पण थातर मारतो. पण त्याला जर त्याच्या शेतीमध्ये जर डेव्हलप व्हायचं असेल तर त्याला त्या शेतीविषयीचं तंत्रज्ञान घेणं प्राप्त आहे. याच्यामध्ये सांगायचं झालं तर मी एखादं छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की बाबा एखादं तुमचं पोरगं लहान आहे, पहिलीला आहे, आणि एखादं चुकून ते मास्तर तुमच्या ओळखीचं निघाला, तो मास्तर म्हणला की बाबा तुझं पोरगं लई चंट आहे, हुशार आहे, लक्ष द्या मुलाला. तर तो तुम्ही त्याला विचारता का, मी माझं पोरगं कलेक्टर होईल का? माझं पोरगं खर्च त्या मुलाला कलेक्ट होण्यासाठी किती खर्च लागेल हे तुम्ही विचारू शकत नाही. कारण का ते आपल्या आणि त्या मुलाच्या हातात आहे. मी म्हणतो एखादा व्यक्ती, तुम्हाला एखादा कंपनीवाला कोणी अधिकारी जर आला, 1 एकर तुम्ही एका पिकाला प्रयोग करून बघा, जर असं म्हणलं तर तुम्ही काय म्हणता? झालं काय, होते काय, बघूता करूता, काय लागलं म्हणाला, तुमचा काय फायदा, आणि भरून देता काय? खरं म्हणजे तुम्हाला तिथं पत्ते खायला शिकण्यात चालेल, दारू प्यायला शिकण्याला, आगाव कामं शिकण्यात चालेल. हे तिन्ही करताना, पत्ते करता, आगाव कामं करताना, हे करताना, दारू पिताना सुद्धा तुम्ही त्याचा विचार करणार. करते माणूस विसरून जाते दुसऱ्या दिवशी, खाते पिते विसरून जाते, त्याच्याविषयी सिरियस होणार. पण इथं 1 एकर करत असताना खरं की 1 एकर जर तुम्ही केलात, खरं खोटं करा, 1च एकर करा, अर्धा एकर करा, 10 गुंठे करा, पण तुम्हाला तो प्रयोग करता आला पाहिजे. ते जर प्रयोग सक्सेस झाला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला मागं बघायची गरज नाही. पण त्याच्यावर तुम्हाला विश्वास होत नाही. ठीक आहे, कोण आले, किती फसले, काही नाही, पण आखरला तुमचं तुम्हाला करायचं, कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. याच्यात तिसरी गोष्ट सांगायचं झालं तर कामाच्या बाबतीत म्हणलं जाते, फार मोठा इश्यू प्रश्न आहे हा कामाच्या बाबतीत. सगळ्यात जास्त काम जर कोणाला म्हटलं आहे तर शेतकऱ्याला म्हणतात. मी माझ्या मते मी म्हणतोय की मी जे काही आता पंतप्रधान कौशल्य विकास सर्टिफाईड ट्रेन आहे त्याच्या मी सांगल्या गेले की काय केलं तर
शेतकऱ्याची शेती जी आहे आता कमी कमी होत चालली. म्हणजे पंतप्रधानांच्या कौशल्य ट्रेनिंगमध्ये हे सांगलं गेलं की 86% शेतकरी हे अल्पभूधारक आहेत आणि 14% मोठे आहेत. आपल्याला 14% विषयी बोलायचं नाही, ते कसे जगतील हे त्यांचं म्हणणं आहे. पण 86%ला जगवायचं असेल भारतातल्या 86% शेतकऱ्याला, तर काय केलं ते जगतील असं पंतप्रधानांचा विषय आहे. पण त्याच्यामध्ये हे सांगलं गेलं की बाबा शेतकऱ्याला आता अवजार ठेवायला परवडणार, जनावर ठेवायला परवडणार, सालदार ठेवायला परवडणार. मग शेती याची डेव्हलप कशी होईल, कुठल्या पद्धतीनं होईल, काय केलं तर हा डेव्हलप होईल शेतकरी. पण त्याच्यासाठी एकच म्हणलं आहे की त्यांनी गट शेती करा, शेतकरी मंडळ स्थापन करा, तुमचे फार्मर प्रोड्युसर कंपन्या करा. पण याच्याकडे शेतकऱ्यांचं फार निरागस दृष्टिकोन आहे, तितकं सिरियस नाही, तर तितके डीप पण जायला दिलेत. कारण की मी पंतप्रधान कौशल्य सर्टिफाईड ट्रेनर असल्यामुळं ह्या गोष्टी मी ते ट्रेनर होतो, त्यामुळे सांगतोय. फार मोठा कारण का ते जर तुम्ही ग्रुप शेतकऱ्याचं ग्रुप केलं तर शासन धोंडा घेऊन पायावर मारून घेऊ लागलं. माझा एक उद्देश तो तयार आहे मारून घ्यायला, तर तुम्ही माराल तर तयार आहे, त्याचा फायदा तरी घ्या. शासनाचे खूप आहेत. असंच काही शेतकऱ्याला मी बोलत असताना असं म्हणलं, साहेब तुम्ही गट काय म्हणाले, सक्का भाऊ स्वतःच होईना, चला तुम्ही काय सांगले. मी म्हणलं गावामध्ये तुमचा एकटा भाऊच आहे का, तुमच्या गावामध्ये तुमचा एकच भाऊ आहे का, तुमच्या गावामध्ये अख्खे बाकीचे तुमच्या ओळखीचे असतील, आपलं असतीलच की मित्र असतील, मंडळी असतील, त्या मित्रमंडळ ज्याच्यासोबत जमते तो तुमचा भाऊ, ज्याच्यासोबत जमतो तो तुमचा भाऊ. असे 10 जण मिसळून शेतकरी मंडळ स्थापन करा. काय काय 20-20 लाखाला 12 लाख रुपये सबसिडी आहे. अशा काही योजना शासनाच्या भरपूर आहेत. त्या योजनेपर्यंत तुम्ही कधी पोहोचच ना, नको त्या गोष्टीला पोहोचता. पण ते योजनेकडे त्या कुठल्या योजना कुठल्या पद्धतीने वापरायच्या, कशा पद्धतीनं वापरायच्या, कसं करायचं, काय नाही, हे डाटा सगळं आहे. सगळं काय द्यायला बसले, पण तुमची घ्यायची तयारी नाही. मी म्हणतो ज्या दिवशी तुम्ही घ्यायची तयारी ठेवताल, पण ग्रुप शिवाय तुम्हाला शासन काही देणार नाही. पुढे चढवून एकट्या दुकट्याल्या योजना नाही. हे झाला एक विषय. आता दुसरं म्हणते मी शेतकऱ्याला काम नाही विषय आलता कामाचा. तर काम नाही म्हणजे मी म्हणतो 5 एकर तुमची कोरडवाहू शेती आहे, त्या 5 एकरमध्ये तुम्ही 3 एकर सोयाबीन घेता आणि 2 एकर कापूस घेता. सोयाबीनचं वय 100 दिवसाचं, कापसाचं वय 140 दिवसाचं. त्या 100 सोयाबीनच्या 100 दिवसापैकी तुमचं 10 दिवस ज्याची जास्त तुम्ही तुम्हाला जे विचारलं 10 दिवसापेक्षा 11 दिवस काम करणार. आणि कापसाला तुम्ही 140 दिवसापैकी फक्त 25 दिवस काम करता तुमच्या पद्धतीनं. जर इथं 10 दिवस आणि 25 दिवस काम करत असाल, आणि दुसरीकडे मी म्हणतो की 5 एकर तुमचं बागायती आहे, त्या बागायती शेतीमध्ये 3 एकर ऊस घेतला आणि 2 एकर हळद घेतलं. ऊसाचं वय किती, 365 दिवस. त्याच्यापैकी 30 दिवस तुम्हाला काम आहे तुमच्या पद्धतीनं. हळदीचं 270 दिवसापैकी 30 दिवस काम आहे. आणि या 30 दिवसापैकी खरं काम लागवडीचे 8 दिवस, काढायचे 8 दिवस. कोणी म्हणतं नाही, माणसं 2 माणसं घेऊन महिनाभर काम करायचे की 10 माणसं घेऊन 2 दिवसात काम करायचे, तुमच्या हातात आहे. आणि काम कसं करून घ्यायचं तुमच्या हातात आहे. इथं मॅनेजमेंटचा म्हणजे व्यवस्थापनाचा विषय आहे. तुम्ही काम म्हणाल की नाही. काम म्हणजे काय, आता जमीन कोण तयार करायला, ट्रॅक्टर करायला, पेरल्याला कोण, ट्रॅक्टर काढायला कोण, ट्रॅक्टर जे काय करायला ट्रॅक्टरचा उपयोग करताय. मग तुम्ही काय काम करताय, अरे काम करताय मग ते ऐसान करताय का. तुमचा तो धंदा होय, तुमचा तो व्यवसाय होय, तुमची ती फॅक्टरी होय. जितकी एनर्जी लावतात ते तुम्हाला भेटणार आहे. शेतकरी एकच व्यक्ती असा आहे की तो काम आहे, त्यानंच नाही अख्खं जग म्हणते की शेतकऱ्याला काम आहे. फक्त काम किती आहे काय नाही ते तुम्ही ठरवा. कामाचं नाही, मॅनेजमेंटचा विषय आहे. मी म्हणतो काम कोणाला, काम फक्त ते हमालाला. त्यांना आज 25 उतरला तर 25चेच पैसे देते मालक, 50 देते, 100चेच पैसे देते. त्याला आज काम पाहिजे, त्या हमालाला उद्याही पाहिजे आणि वर्षभर पाहिजे. पण त्याला वर्षभर काम भेटणार, कारण का तितकं काम तिथं राही ना वर्षभर द्यासारखं. पण त्याला कामाची इंटरेस्ट आहे, मला भेटावं म्हणते. आणि एकच शेतकरी असा आहे, मी म्हणतो त्या हमालाच्या 5% काम नाही, हमालासारखं. जर 5% हमालासारखं काम नसेल तर मग काम काय ओरडता तुम्ही. त्याला कामाला नाही, व्यवसाय समजा, त्याला इंटरेस्टनं काम करा. जे काय करायचं इंटरेस्टनं काम, पेरायचं असेल तर इंटरेस्टनं काम करता आला पाहिजे. भनभनपणा सगळ्यात जास्त म्हणजे भनभनपणा. पेरताना करताना होऊ दे, लवकर होऊ दे, लवकर पेर, लवकर काढ, लवकर वेच. का बाबा लवकर वेच, लवकर का, लवकर पेरणं का, ती बैमानीपणा आहे, 100% बैमानीपणा. तिथं भक्तिभाव पाहिजे. एकदा जर पेरला तर तुम्हाला 6 महिने वर्षभर बघायचं नाही, तर मग भक्तिभावानं पेरा ना. का वर्षभर एकदम पेरायचं, वर्षभर पेरायचे आहेत काय तुम्हाला. ठीक आहे, असो तो काय असेल तर तुम्ही याच्याविषयी विचार करा. आणि याच्यात आणि एक सांगायचं महत्त्वाचं म्हणजे यांना शेतकऱ्यांना बळीराजा म्हणलेलं आहे. बळीराजा का म्हटलंय,
बळी राजा. राजा म्हणजे मेरी मर्जी. मेरी मर्जी म्हणजे मी माझ्या मनानं कधी बी जातो, कधी येतो, मला टाइम वेळच बंधन नाही. फक्त जगामध्ये एकच माणूस आहे वेळच बंधन नसलेला, ते तुमचं तुम्ही ठरवा. खरंच मला किती बंधन आहे, किती काम आहे, काय काय नाही ते तुम्ही पहा. सांगायचा मुद्दा असं की बाबा याच्यामध्ये इतकं स्मार्ट काम आहे तुमचा की मेरी मर्जीनुसार सगळ्या घरच्याला इंटरेस्ट घेऊन, सगळ्याला इंटरेस्ट घेऊन सगळ्याला काम करून घ्यायचं तुम्हाला. आता काय भेटला काही नाही, तुम्ही भेटते 100% फक्त विचारसरणी बदला. मी म्हणणारे प्रत्येक वस्तू तुम्हाला भेटू शकते, फक्त विचारसरणी बदला. हा झाला कामाच्या बाबतीत. याच्यानंतरचं झालं शेतकऱ्याला महत्वाचा मुद्दा म्हणजे गुरु नाही. तंबाखू कोण खाऊ घातलं ते गुरु सांगते, दारू कोण पाजलं ते सांगते, आगाव कामं कोण शिकले ते बी गुरु आहे. पण याच्यामध्ये पलीकडे सांगायचं झालं तर एखादे महाराज लोकही म्हणतात, काही शेतकरी माळ आहे साहेब आम्हाला असले काय धंदे करणार, म्हणजे ते बी सुद्धा गुरु आहे. पण शेतीचा गुरु सगळ्यात फेल होण्याचं शेतकरी म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला सल्लागार नाही. त्याचं कोणाला विचारतात शेती करा, अशी शेती नाही आता पुढे चालून अशी शेती राहणार सुद्धा नाही. तुम्हाला जाता जगानुसार काळानुसार जर बदलला तरच तुम्हाला तर काही भलवणार आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चर पाठीमाग राहण्याचं काय कारण, मोठं कारण म्हणजे इथं कोणाला कोणाचं घेणं देणं नाही. ॲग्रिकल्चरचं डिपार्टमेंट वरून पण खालीपर्यंत. मग सांगायचा मुद्दा महत्त्वाचा म्हणजे की बाबा इथं तुम्हाला गुरुशिवाय तुमची शेती होऊ शकणार. त्यासाठी गुरु नेमणे आणि त्याचं नियोजन तुम्ही मार्चपासून करून घेता आलं पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टीचा पूर्तता केला तर तुम्ही परफेक्ट होऊ शकता. अन्यथा तुम्हाला कोणी देवानं म्हणलेलं आहे शेतकऱ्याला पीक आणि भिकाऱ्याला भीक जर मी देऊ शकलो असतो तर तुम्हाला निर्माण करू शकलो नसतो. जर तुम्ही त्याला करायचं असेल तर माणूस म्हणून पाठवलं तर तुम्हाला काम, तुमचं काम हे तुम्हालाच करावं लागणार आहे. याच्यानंतर जर एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खर्चाच्या बाबतीत ओरडत राहतात सगळे शेतकरी. नियम काय शेतीचा 25 पैसे खर्च करून रुपया काढायचे हे नियम आहे. आतापासून आपल्या बापदाद्यापासून आहे. 75 पैसे आपल्याला प्रॉफिट भेटावं हे नियम. पण आपले मराठवाड्यासारखे काही अशा ठिकाणचे काही शेतकरी असं आहे त्यांना 10 पैशाला 25 पैसे म्हणते आणि 40 पैशाला रुपये म्हणते, हातात 30 पैसे पडते. म्हणजे सोयाबीन किती आले, 4 क्विंटल 5 क्विंटल 6 क्विंटल 7 क्विंटल काढणारा म्हणजे फेल शेतकरी. फेल शेतकरी म्हणजे शेतीमध्ये तो फेल आहे 100%. हा 10च्या पुढे जर गेला तो सक्सेसफुल शेतकरी आहे. पण त्यासाठी काय करता आलं पाहिजे काय नाही ते तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तेच जर पश्चिम महाराष्ट्र जर शेतकरी असेल, तोच शेतकरी जर पश्चिम महाराष्ट्र असेल तर ते एकच म्हणते साहेब एकदा सीझन गेलं तर परत येणार, मी काय करू ते सांगा. कारण का एक दाट माझं लाडाचे लेकरू आहे, एक दाट माझं लाडाचे लेकरू, मी काय करू सांगा. 25 नाही 35 पैसे लावतो म्हणे, पण मला रुपया पाहिजे म्हणजे पाहिजे. हाल्या की 10 पैसे प्रॉफिट 65 जरी आले तर कमी आलं तर चालते, पण मला मात्र प्रॉफिट हे 65 पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणतं. तर इथं विचारसरणीचा फरक आहे. म्हणून तिथे 2 एकरवाले टाईटमध्ये हिटतात, आपले 10 एकर 20 एकर वाकेल ते म्हणजे हात पसरूनच जातं. कुठून काय भेटते कसं भेटते काही नाही, फक्त रुडणे आणि दोष देणे. याच्यानंतर सांगायचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही पिकाला एकरी खत, कोणतं खत टाकावं, केव्हा टाकावं, कधी टाकावं आणि किती टाकावं, इथे एक शेतकरी वर्ग मात्र फेल आहे. कारण का डोस याचा पद्धतशीर चालू, सकाळी नाश्ता पाहिजे, दुपारी जेवण पाहिजे, संध्याकाळी पद्धतशीर जेवण पाहिजे. म्हणजे जेवण म्हणजे बगर मिठाचे बी जमणार, आपल्याला जिरे राई लागतात, काय 5 पक्वान पाहिजे. पण त्या पिकाच्या बाबतीत काय, पिकाच्या आयुष्याला सुद्धा डोस दिलेले आहे. कोणतं खत किती टाकायचं, कसं टाकायचं आणि केव्हा टाकायचं, हे जर तुम्ही जर शिकलात तर तुम्ही मागे येणार नाही. कारण का कोण काय म्हणते याच्यापेक्षा तुम्हाला काय करायचे तुम्हाला ठरवायचं. त्यानंतर एक अतिशयोक्ती आपल्याकडे सांगलं जातं, सांगणं क्रमप्राप्त आहे मी सांगतोय. याच्यामध्ये एक की बा शासन एकीकडे म्हणते की बा लहान मुलगा जन्मला की 4 वर्ष तुम्ही 4 वर्षापर्यंत पोलिओचा डोस जबरदस्ती येऊन पाजवतात त्या मुलाला आपल्याला. मी म्हणतो माझं लेकरू आहे मला पाजवा येत नाही, जे होईल ते होईल. शासन म्हणतं काय तिथं कन्व्हिन्स कर की बाबा उद्या चालून तुझं पोरगं जरी लग्न पागलं झालं तर तुझंच होणार आहे, आमचं होणार नाही, खाणार तुझंच आहे आमचं खाणार. पण तुझी काय हालत होणार ते विचार कर, तुझ्या पोराची हालत काय होणार आहे, तुझी काय हालत होणार आहे. त्याला मरेपर्यंत त्याला लग्न पांगळा सांगणार आहे, मरेपर्यंत त्याला खाऊ पिऊ घालणार, खांद्यावर घेऊन फिरू लागणार, सगळीकडे जाणार, सगळे हास्य मजाक सगळ्याच मजाक होणार. मग तसं जर करून घेण्यापेक्षा आम्ही लाखो रुपयाचं औषध तुला फुकटमध्ये पाजवलेल्या, होऊ नये म्हणून, व्हावं म्हणून नाही, झाल्यानंतर नाही,
होऊ नये म्हणून पाजवत आहे त्यांनी, की कारण का ते जर आपलं जरी पूर्ण राहिलं तर आपलं राहणीमान जर व्यवस्थित राहिलं देशामध्ये आपल्या देशाचं TPR वाढतं. म्हणून आपण आपली जी संतान आहे, लोकसंख्या जी आहे, जे काय असेल ते शासनाची प्रॉपर्टी होईल. म्हणून तुम्हाला घरकुलं, संडास, रोड, दवाखाने हे सगळं फ्री का देते? त्याचं कारण आहे की ते प्रॉपर्टी आपण शासनाची हो, म्हणून तुम्हाला सगळं. पण दुसरीकडे काय शिकलं तर शेतकऱ्याच्या बाबतीत सांगायचं झालं मुद्दा, एकीकडं माणसाच्या बाबतीत झालं, दुसरीकडे शेतीच्या बाबतीत काय सांगतात की 10 फूट बाय 10 फूटमध्ये 10 आळ्या सापडल्या तर फवारणी करा. पहिली गोष्ट, आळ्या कुठून पडतात हे शेतकऱ्याला माहीत नाही. 70-80% शेतकऱ्याला जे काही माहीत असतील ते हुशार असतील, 10-5%, 20% त्याचा विषय नाही. पण ज्यांना माहीत नाही त्याच्यासाठी काय, असे का शिक्षण झाल्यानंतर करा. आणि कमी खर्च करून उत्पन्न जास्त काढा. या बाप जन्मी होईना, पोराला जर कलेक्टर करायचं खर्च करावा लागणार. तुम्हाला उत्पन्न शाश्वत काढायचं असेल तर तुम्हाला खर्च करता आलंच पाहिजे. पण खर्चाचे ताळेबंद आहे, कोणता खर्च केव्हा कसं किती करायचं ते फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण हे करत असताना शासन म्हणते नाही, झाल्यानंतर करा. आळी आली फवारणी करा, रोग आले फवारणी करा, काय सगळं झाल्यानंतर करा. का करा झाल्यानंतर? अहो सोयाबीन 100 दिवसाचा आहे, 100 दिवसामध्ये मला त्या सोयाबीनला आळी येऊ नये, मावा येऊ नये, कीड येऊ नये, रोग येऊ नये, दाना म्हणजे फुलगळ होऊ नये, दाणे गच भरावं, काय करू काय नाही हे सांगा ना. ह्या गोष्टीची पूर्तता केलं तर तुम्ही काही तर भलं होणार आहे. मी म्हणतो की इथं उलटं शिक्षण देण्यापेक्षा याला होऊ नये म्हणून सांगा, म्हणजे त्याचं मी 100% सांगतो, गॅरंटी देतो की त्याचं 1.5 पट दबड आल्याशिवाय राहणार नाही. सांगायचा मुद्दा हा की हे तुम्ही समजून घेता आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यानंतर दुसरं सेशन आहे, मी त्याच्या सेशनविषयी बोलतोय. हे सर्व सांगण्याचा उद्देश काय की जेणेकरून तुम्ही तुमचं सकारात्मक विचार ठेवा. सकारात्मकता कुठल्याही लोकांमध्ये पाहत असताना कोणाकडून चांगल्या गोष्टी काय भेटतात ते पहा. आणि पुढे चालून जर तुम्हाला पुढचं बी सेशन की जेणेकरून टेक्निकल सेशन जर तुम्हाला शिकायचं, पहिलीचा वर्ग दुसरीचा वर्ग शिकायचं असेल तर ठीक आहे, काही गोष्टी पेड आहेत, तुम्हाला पेड करता आला पाहिजे जर तुमचं भलं. कारण का तुम्हाला लहान मुलाला तुम्ही आजकाल इंग्लिश स्कूलमध्ये पाठवताय, त्याला आवाचे सवा पैसे देताय, खर्च करताय, पण पिकाच्या बाबतीत काय खर्च करता? त्या एक दाटा रुपये त्याच्याकडून खात आले आतापर्यंत आणि मरे पण खाणार, त्याच्याविषयी जर तंत्रज्ञान जर थोडं शिकून घेते, एका वर्षामध्ये तुमच्यात बदल घडू शकतो. तर सांगायचा उद्देश हा की बाबा तुम्ही सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, कोणाकडे पाहत असताना चांगल्या गोष्टी घ्या आणि तुम्ही ह्या गोष्टीची तुम्ही पूर्तता करू शकता. आणि पुढे काही तुम्हाला अशीच काही क्लिप वेगवेगळे देणार आहे. ही माझी पहिली क्लिप होती, जेणेकरून की म्हणजे कारण काय म्हणजे मागच्या 14 वर्षांपासूनचा माझं हे तप आहे की मी 30 वर्षापासून त्या शेतकऱ्याशी निगडीत राहिलं, पण या 14 वर्षापासून मी ह्या कन्सेप्टच्या माग लागलं की बाबा शेतकऱ्याच्या चुका करते आणि शेतकऱ्यांनी मला घडवलेलं आहे. म्हणून तुम्हाला हे काही वेगळं सांगणं तुला सगळंच माहीत आहे, फक्त इतके साचा थोडा वेगळा केलो आहे. समजून घ्या, काय चुकत असेल तर माफी करा आणि आपण पुढच्या आपल्या क्लिपमध्ये भेटू. धन्यवाद, नमस्कार.